Students, good morning to all of you. Here I am Dhanashri Kadam teaching you a subject Information Technology for the Standard 11. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला यावर्षी स्टडी करायचा आहे. 11th स्टँडर्डच्या अगोदर म्हणजेच 10 स्टँडर्डपर्यंत तुम्ही कम्प्युटरशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी काय केल्या असतील, ऐकले असतील किंवा तुम्हाला तो सब्जेक्टही झाला असेल. ICT हा सब्जेक्ट बऱ्याच स्टुडंटला 10th पर्यंत त्यांनी स्टडी केला असेल. मग त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कम्प्युटरशी रिलेटेड ज्या काही बेसिक थिंग्स असतील त्या बेसिक थिंग्स तिथं तुम्हाला काय झालेले असणार आहेत तर स्टडी करायला मिळालेले असणार आहेत. किंवा कम्प्युटरचं आपलं जे बेसिक स्ट्रक्चर काय आहे, कम्प्युटर कसं फंक्शन करतं, त्याच्यामध्ये मेमरी मॅनेजमेंट कशा स्वरूपामध्ये केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10th पर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये यूज करायला मिळाल्या असतील. आता 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट स्टडी करायचा आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा शॉर्ट फॉर्म काय आहे तर IT आपण त्याला म्हणतो. मग याच्यामध्ये काय केला जातो तर तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय केली जाते तर स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये ती सेव्ह केली जाते किंवा त्याला एक फॉर्मॅट डिझाईन केला जातो. आणि ते कशाच्या माध्यमातून केला जातो तर कम्प्युटरचा यूज करून इथं काय केले जातं तर तुमची इन्फॉर्मेशनची काय केली जाते मॅनेजमेंट केली जाते. मग आता हा जो पेपर असणार आहे आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तो पेपर कशाशी रिलेटेड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हा पूर्णपणे तुमचा पेपर कम्प्युटरशी रिलेटेड आहे. म्हणजे कम्प्युटरमधले जे काही सगळ्या गोष्टी असतील, अगदी कम्प्युटरचं बेसिक स्ट्रक्चरपासून ते कम्प्युटर क्राईम किंवा त्याला आपण काय म्हणतो तर सायबर क्राईम इथपर्यंत जे काही कम्प्युटरशी रिलेटेड असणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्या या पेपरमध्ये स्टडी करायचं आहे. आता हा जो आपला ITचा पेपर असणार आहे, हा ITच्या पेपरसाठी मार्क्स किती दिलेले आहेत तर 100 मार्क्सचा हा आपला ITचा पेपर असणार आहे. आता याच्यामध्ये 2 पार्टिशन्स आहेत, एक आहे थेरी आणि दुसरा आहे प्रॅक्टिकल. ज्या पद्धतीनं तुम्हाला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, याच्यामध्ये थेरीसाठी वेगळे पेपर्स असणार आहेत आणि प्रॅक्टिकलसाठी वेगळे मार्क्स ऑफर केलेले असणार आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या ITमध्ये सुद्धा काय आहे तर 80 मार्क्सचे हे तुम्हाला थेरीसाठी ऑफर केलेले आहेत आणि 20 मार्क्सचं तुम्हाला काय दिलेलं आहे प्रॅक्टिकल दिलेलं आहे. आता इथं एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगते की हा जो तुमचा ITचा पेपर असणार आहे तो ITचा पेपर पूर्णपणे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आता नीटची एक्झाम ऑनलाईन होते किंवा CETची एक्झाम ऑनलाईन होतात, JEEच्या एक्झाम ऑनलाईन होतात, बऱ्याचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आता काय केल्या जातात तर ऑनलाईन घेतल्या जातात. त्याच पद्धतीनं आपला हा ITचा पेपर तुमचा कशाच्या स्वरूपामध्ये असणार आहे तर ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये तुमचा फायनलचा पेपर कंडक्ट केला जाईल. सेमिस्टरचे पेपर्स असतील किंवा युनिट टेस्टचे पेपर्स असतील ते तुमचे रिटर्न फॉर्मॅटमध्ये असतील, पण जो फायनल पेपर तुमचा अटेम्प्ट केला जाईल तो पेपर कशाच्या स्वरूपामध्ये असणार आहे तर ऑनलाईन पेपर असणार आहे की जो तुम्हाला कम्प्युटरवरती सॉल्व करावा लागणार आहे. तिथं कुठेही तुम्हाला हँड रायटिंग काहीही नाही आहे, जे काही आहे ते कम्प्युटरवरती तुम्हाला काय करायचे आहेत ऑपरेशन्स करायचे आहेत. लक्षात आलं की बाकीच्या पेपरसारखा ITचा पेपर हा हँड रिटन फॉर्मॅटमध्ये नसेल तर ITचा पेपर हा कसा असणार आहे तर ऑनलाईन पेपर तुम्हाला अटेम्प्ट करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये 80 मार्क्स हे थेरीसाठी आहेत आणि 20 मार्क्स कशासाठी आहेत तर प्रॅक्टिकलसाठी आपल्याला ऑफर केलेत. आता आपण पहिल्यांदा बघूया की 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला ITचा सिलेबस काय काय असणार आहे आणि आपला पेपर पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न कोणत्या स्वरूपामध्ये असणार आहे. आता ह्या ITमध्ये जे काही चॅप्टर्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत ते सगळेच्या सगळे चॅप्टर्स कशाशी रिलेटेड आहेत तर कम्प्युटरशी रिलेटेड आहेत. मग त्याच्यामध्ये काही चॅप्टर्स असे असतील की जे थेरॉटिकल बेसवरती असतील आणि काही चॅप्टर्स कशा बेसवरती असतील तर प्रॅक्टिकल बेसवरती असेल. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सब्जेक्टमध्ये आपल्याला कम्प्युटरच्या ज्या काही बेसिक लँग्वेजेस आहेत त्या बेसिक लँग्वेजेस कोणकोणत्या आहेत हे स्टडी करायचे. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते की ITमध्ये आपल्याला वेबसाईट कशा तयार केल्या जातात त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला काय करायचे याच्यामध्ये बघायचे आहेत. आता बरेच आपण काय करतो तर सगळ्या गोष्टी ऑनलाईन करतो. आता ह्या
लॉकडाऊनच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता ऑनलाईन दिल्या जात आहेत. टीचिंग असेल किंवा असाइनमेंट्स असतील किंवा अजून काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या जातात तर ऑनलाईन ऑफर केल्या जात आहेत. मग हे ऑनलाईन जे आहे ते कशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचते तर त्या वेबसाईट्स तयार केल्या जात आहेत किंवा तेथे ॲप्स तयार केल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी काय केल्या जात आहेत पोचवल्या जात आहेत. मग इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण 2 वर्षाचा जो आपला सिलेबस असणार आहे म्हणजे 11th आणि 12th ह्या दोन्ही वर्षाच्या सिलेबसमध्ये आपण काय शिकणार आहोत तर वेबसाईट कशी क्रिएशन केली जाते, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेटेड लँग्वेजेस कोणकोणते आहेत, हे सगळं आपण या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये स्टडी करणार आहोत. आता 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपल्याला चॅप्टर्स बघा टोटल 4 चॅप्टर्स आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यातला पहिला चॅप्टर जो आहे तो आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता या बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर कम्प्युटरशी रिलेटेड ज्या काही बेसिक गोष्टी असतील की ज्या तुम्ही 10th पर्यंत ऐकल्या असतील किंवा बऱ्याच जणांनी त्या स्टडी केल्या असतील किंवा काही जणांना जर कम्प्युटरबद्दल इंटरेस्ट असेल तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सतत कम्प्युटरबद्दल आपल्या कानावरती पडत असतात. मग त्या बेसिक गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. तर पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायची आहे ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची डेफिनेशन काय असणार आहे ते स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक 4-5 डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये डेटा म्हणजे काय असेल, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशनची डेफिनेशन काय असेल, वेबसाईट म्हणजे काय, वेब पेज म्हणजे काय, वेब सर्व्हर म्हणजे काय आणि होम पेज म्हणजे काय, ह्या ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत ह्या बेसिक डेफिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. अजून काय आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे तर आपला जो काही कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरचं बेसिक स्ट्रक्चर काय काय आहे, त्याच्यामध्ये इनपुट युनिट्स कुठले आहेत, सेंट्रल प्रोसेसिंगचा जो पार्ट आहे की ज्याला आपण CPU म्हणतो ते कसं फंक्शन परफॉर्म करतं, त्याच्यामध्ये अजून कुठले युनिट आहेत, मेमरीचे युनिट्स कुठले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट जो डिस्प्ले केला जातो तो आउटपुट डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट डिस्प्ले केला जातो. मग ते आउटपुट डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत हे कम्प्युटरचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते आपल्याला बघायचं आहे. अजून काही याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच्या डेफिनेशन्स. हार्डवेअर म्हणजे कोणते पार्ट्स येतात कम्प्युटरचे आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सॉफ्टवेअर काय आहेत तर एक ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहेत की जे प्रोग्राम्स आपण बघू शकत नाही किंवा त्या प्रोग्रामला आपण टच करू शकत नाही. पण हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे असे पार्ट्स आहेत की ज्याला आपण टच करू शकतो किंवा आपल्या डोळ्यांनी ते काय करू शकतो तर बघू शकतो. या पार्टला आपण काय म्हणतो तर हार्डवेअर. ही बेसिक कन्सेप्ट आपल्याला इथं स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर अजून काय बघायचं आहे तर मेमरीचे युनिट्स कोणकोणते आहेत, बीट असेल, बाईट असेल, गिगाबाईट असेल, मेगाबाईट असेल, हे मेमरीचे युनिट्स आहेत. त्याच्यानंतर अजून आपल्याला बघायचं आहे की नेटवर्किंग कसं केलं जातं, कारण ॲट अ टाईम जर तुम्हाला नंबर ऑफ कम्प्युटर्सवरती एकच इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर त्याच्यासाठी नेटवर्किंगचा कन्सेप्ट वापरला जातो. आपण बघतो की ज्या ह्या ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केल्या जातात त्या ऑनलाईन एक्झामचा पेपर काय केला जातो तर ॲट अ टाईम ओपन केला जातो. असं आहे का की एखाद्या सेंटरवरती एक्झामचा पेपर 10 o'clockला ओपन झाला आहे आणि दुसऱ्या सेंटरवरती 11 o'clockला, तसं केलं जात नाही. तो पेपर काय केला जातो तर ॲट अ टाईम सगळ्या सेंटरवरती ओपन केला जातो. म्हणजेच तिथं काय वापरलं जातं तर नेटवर्किंगची जी कन्सेप्ट आहे त्या नेटवर्किंगच्या कन्सेप्टचा तिथं यूज केला जातो. हे आपल्याला कशात बघायचं आहे तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अजून काय बघायचं आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम हा एक पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कम्प्युटर का वर्कआउट करतो किंवा कम्प्युटरचं फंक्शन का सुरळीतपणे चालतं, कारण ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये असते. ऑपरेटिंग सिस्टीम जर तुमच्या कम्प्युटरमध्ये नसेल तर तुमचा कम्प्युटर सुरू होणार आहे का, नाही सुरू होऊ शकत. तिथंच तुम्हाला काय केला जाईल प्रॉब्लेम दाखवला जाईल. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे तर कोणत्याही कम्प्युटरचं हार्ट आहे की ज्याच्या आधारे तुमचा पूर्ण कम्प्युटर काय करत असतो तर फंक्शन्स परफॉर्म करत असतो. मग ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला
कम्प्युटरच्या रिलेटेड ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत आणि आता आपण जे अँड्रॉइड मोबाईल्स वापरतो त्यामध्ये सुद्धा काय केलं तर बरेचसे कम्प्युटरचे फंक्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. मग मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण काय करणार आहोत या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. लक्षात आलं. बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय आपण बघणार आहोत तर कम्प्युटरशी रिलेटेड ओव्हरऑल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत ह्या बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आता दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे इंट्रोडक्शन टू DBMS. DBMSचा फुल फॉर्म काय तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता कम्प्युटरचा बेसिकली यूज कशासाठी केला जातो तर इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी. कारण पेपर वर्कला एक लिमिटेशन आहे, त्या लिमिटेशनपर्यंत तुम्ही पेपर वर्क स्टोअर करू शकता. पण कम्प्युटरमध्ये तसं आहे का नाही आहे. कम्प्युटरमध्ये तुम्ही कितीही डेटा काय करू शकता सेव्ह करू शकता किंवा कितीही इन्फॉर्मेशन काय करू शकता स्टोअर करू शकता. मग ती इन्फॉर्मेशन स्टोअर करत असताना ती इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये काय केली जाते स्टोअर केली जाते. कशीही ती इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर केली जात नाही. कारण ज्या वेळेला तुम्हाला ती इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावेळेला क्विकली ॲक्सेस झाली पाहिजे तरच त्या इन्फॉर्मेशन स्टोरेजचा यूज आहे. एखादं रेकॉर्ड जर तुम्ही कम्प्युटरचा यूज करत नसाल आणि तुम्हाला एखादं रेकॉर्ड फाइंड आउट करायचं असेल फॉर एक्झाम्पल की स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली एखादी फाईल ऑफिसमध्ये आहे. मग एखाद्या स्टुडंटचं रेकॉर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला ती पूर्णपणे फाईल काय करावी लागणार आहे चाळावी लागणार आहे किंवा त्याच्यामधले प्रत्येक रेकॉर्ड बघावं लागणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ खूप लागणार आहे. पण तीच जर इन्फॉर्मेशन तुम्ही कम्प्युटरमध्ये सेव्ह केली असेल तर तुम्हाला पटकन काय मिळू शकेल तर तुम्हाला जे हवं आहे ते रेकॉर्ड तुम्ही काय करू शकता तर क्विकली फाइंड आउट करू शकता. मग हे क्विकली होण्यासाठी काय केली जाते तर इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी डिफरंट टाईप्सच्या कीज तिथे दिल्या जातात. प्रायमरी की असेल फॉरेन की असेल त्या डिफरंट टाईप्सच्या कीज तिथं सेट केल्या जातात आणि त्यावरून ते रेकॉर्ड काय केले जातात तर तुम्हाला क्विकली ॲक्सेस करून दिले जातात. तिथं कुठेही तुमच्या रेकॉर्डचं डुप्लिकेशन केलं जात नाही. म्हणजे एकच रेकॉर्ड तुम्हाला तिथं डबल ॲड करता येत नाही. हे जे काही डेटाबेसचे रिलेटेड कन्सेप्ट आहेत हे आपण कुठे बघणार आहोत तर इंट्रोडक्शन टू DBMS या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये मग जर इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर टेबलच्या स्वरूपामध्ये ती इन्फॉर्मेशन काय केली जाते स्टोअर केली जाते. मग त्याच्यासाठी SQL वापरलं जातं किंवा MS ॲक्सेस जो आहे आपला तो MS ॲक्सेसचा वापर केला जातो किंवा ओरॅकल आहे. हे जे 3 सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये काय केली जाते तर तुमची इन्फॉर्मेशन स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली जाते की जेणेकरून ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला क्विकली ॲक्सेस करता यावी. थर्ड चॅप्टर जो बघणार आहे तो आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. आता इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग म्हणजे काय तर या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत की वेब डिझायनिंग कसं केलं जातं. वेब डिझायनिंग म्हणजे काय तर वेब पेजेस कसे तयार करायचे. मग त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आता आपण बऱ्याच वेळेला इंटरनेटवरती खूप सारे वेब पेजेस बघतो. मग त्या वेब पेजेसमध्ये काय काय इन्क्लूड असतं तर त्याच्यामध्ये काही डेटा हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. काही डेटासाठी इमेजेस तयार केल्या जातात. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे फोटोग्राफ्स ॲड केले जातात. फोटो गॅलरी असते. एखाद्या वेब पेजमध्ये एखादा व्हिडिओसुद्धा इन्सर्ट केलेला असतो. एखादी ऑडिओ क्लिप इन्सर्ट केलेली असते. काही टेक्स्ट तुम्हाला रनिंग मोडमध्ये दाखवले जातात. काही लोगो तिथं असतात. म्हणजेच तिथं काय केलं जातं तर तुमचं जे काही वेब पेज आहे ते वेब पेज डिफरंट पार्ट्समध्ये काय केलं जातं डिवाईड केलं जातं. मग हे डिवायडेशन करत असताना तिथं वेगवेगळे टॅग वापरले जातात. इथं तुम्हाला एक शब्द सतत ऐकायला मिळणार आहे तो आहे टॅग. मग हे टॅग कोणकोणते आहेत ते कुठं वापरले जातात तर सगळ्यात बेसिक लँग्वेज जी आहे की जे वेब पेजेस तयार करण्यासाठी वापरली जाते ती लँग्वेज आहे HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. कोणतंही जरी तुम्ही वेब पेज बघितलं
तरी ते वेब पेज कशामधून डिझाईन केलं असतं तर HTML मधूनच ते डिझाईन केलेलं असते. ती वेबसाईट्स क्रिएशनसाठी वापरली जाणारी सगळ्यात बेसिक आणि इझी लँग्वेज आहे. एकदा का तुम्हाला जर HTML म्हणजे काय आणि त्याचे टॅग्स कसे वापरायचे हे समजलं तर तुम्ही अगदी इम्प्रेसिव्ह वेब पेजेस काय करू शकता तुमचे तयार करू शकता. मग या चॅप्टरमध्ये आपण HTML शिकणार आहोत, प्लस थोडाफार पार्ट आपल्याला याच्यामध्ये जावा स्क्रिप्टचा सुद्धा यूज करायचा आहे. HTML आणि जावा स्क्रिप्ट हे दोन्हीही काय केले जातात तर कॉम्बिनेशन्समध्ये यूज केले जातात. कारण HTMLनं फक्त तुम्ही काय करू शकता तर अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार करू शकता, पण नुसतं डिझायनिंग करून उपयोग आहे का तर नाही आहे. तुम्हाला त्या डिझायनिंगसोबतच काय आलं पाहिजे तर युजरशी इंटरॅक्ट होता आलं पाहिजे. म्हणजे काही त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर्स तयार करावे लागतील किंवा काही ॲप्स तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागतील की जे युजरशी इंटरॅक्ट करू शकतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला HTMLच्या जोडीनंच काय करावे लागते तर इथं जावा स्क्रिप्ट जी लँग्वेज आहे ते जावा स्क्रिप्टचा काय केलेला आहे उपयोग केलेला आहे. हे आपण ह्या 3rd चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आणि 4th चॅप्टर जो असणार आहे आपला तो काय आहे तर सायबर लॉ. आता सायबर लॉ म्हणजे काय तर कम्प्युटरशी रिलेटेड जे काही क्राईम्स होतात किंवा ज्या क्राईममध्ये कम्प्युटर हा यूज केला जातो त्या क्राईमला काय म्हटलं जातं तर सायबर क्राईम म्हटलं जातं किंवा सायबर लॉ. मग हे सायबर लॉ जे आहेत किंवा सायबर क्राईम आहेत ते कशा स्वरूपामध्ये असतात, मग ते अवॉइड करण्यासाठी काय काय तुम्हाला करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमच्या कम्प्युटरला काय काय सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी ॲथेंटिकेशन द्या, त्याच्यासाठी डिजिटल सिग्नेचरचा उपयोग करा, डिजिटल सर्टिफिकेटचा यूज करा, इन्क्रिप्शन करा, डिक्रिप्शन करा. या सगळ्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता तर सायबर क्राईम जे आहेत ते सायबर क्राईम रोखू शकता. मग हे सायबर क्राईम जो आहे त्या सायबर क्राईमशी रिलेटेड 2 लॉज आहेत की जे 2 लॉज सांगतात की सायबर क्राईम जो आहे त्या किंवा त्या लॉजमध्ये कोणकोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचे आहेत तर हे 2 सायबर लॉ स्टडी करायचे आहेत. लक्षात आलं तुमच्या की तुमचा सिलेबस जो आहे तो सिलेबस कसा असणार आहे तर 80 मार्कचा जो पेपर असणार आहे त्याच्यासाठी हा सिलेबस असणार आहे. आणि 20 मार्काचं जे प्रॅक्टिकल तुमचं असणार आहे ते प्रॅक्टिकल कोणत्या चॅप्टरशी रिलेटेड असणार आहे तर हा जो 3रा चॅप्टर आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग की ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत HTML आणि जावा स्क्रिप्ट हे जे 2 पार्ट शिकणार आहोत. मग त्या 2 पार्टशी रिलेटेड तुम्हाला प्रोग्राम्स लिहायचे आहेत आणि ते प्रोग्राम्स म्हणजेच काय असणार आहे तुमचं प्रॅक्टिकल्स असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जर्नल्स ऑफर केले जातील. जर्नल्स आणि प्रॅक्टिकल असे मिळून तुम्हाला तिथं काय असणार आहेत 20 मार्क्स असणार आहेत. तिथं तुम्हाला एक्झामच्या याला कोणतेही 2 प्रोग्राम्स दिले जातील आणि त्या 2 प्रोग्राम्सपैकी तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्रोग्राम तिथं तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तो प्रोग्राम ॲन्सर शीट जी तुमची असेल त्याच्यावरती राईट डाऊन करावा लागणार आहे. तोच प्रोग्राम तुम्हाला कम्प्युटरवरती टाईप करून दाखवायचा आहे एक्झामिनरला आणि त्याचा आउटपुट जे आहे ते आउटपुटसुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. कारण नुसतंच प्रोग्राम टाईप करून उपयोग नाही आहे, त्याच्या आउटपुटवरून ते ठरवलं जाईल की तुमचा प्रोग्राम कोड जो तुम्ही लिहिलेला आहे तो बरोबर आहे की नाही. लक्षात आला. 80 मार्क कशासाठी आहेत आणि 20 मार्क्स तुमचे कशासाठी आहेत. आता नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे आपला IT चा पेपर पॅटर्न. आता मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की तुमचा IT चा पेपर हा कसा असणार आहे तर ऑनलाईन असणार आहे किंवा आपण त्याला दुसरं म्हणू शकतो की IT चा पेपर कसा असतो तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असेल. म्हणजे याच्यामध्ये थेरॉटिकल रिटन पार्ट जो आहे तो खूप कमी आहे किंवा अगदी मायनर आहे आणि बाकीचा सगळा पेपर काय असतो तर ऑब्जेक्टिव्हच असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं CETचे पेपर ऑनलाईन आहेत, JEEचे पेपर ऑनलाईन आहेत, तिथं फक्त तुम्हाला काय करावं लागतं तर जे काही तुमचं बरोबर ॲन्सर आहे त्या बरोबर ॲन्सरला फक्त तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथंसुद्धा तुमचा IT चा पेपर जो आहे तो IT चा पेपर त्याच स्वरूपामध्ये असणार आहे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. आता ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये कोणकोणत्या टाईपचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते बघूया. हा तुमचा पेपरनं पॅटर्न जो आहे तो कशासाठी असणार आहे सेमिस्टरसाठी. सेमिस्टरसाठी जो तुमचा पेपर असणार आहे तो 50 मार्कचा पेपर असणार आहे आणि ॲन्युअलचा जो पेपर तुमचा असणार आहे तो
तो 80 मार्कचा असणार आहे. दोन्हीचाही पेपर पॅटर्न सेम असणार आहे, फक्त मार्किंग सिस्टीम जी आहे ती काय होणार आहे, थोडीशी चेंज होणार आहे. आता आपण पहिल्यांदा सेमिस्टरचा पेपर पॅटर्न बघूया. सेमिस्टरच्या पेपर पॅटर्नमध्ये पहिला क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 1 त्याच्यामध्ये काय आहे तर फिल इन द ब्लँक्स असतील. म्हणजे 5 तुम्हाला तिथं फिल इन द ब्लँक्स दिले जातील. त्याच्यासाठी तुम्हाला एक टेक्स्ट एरिया तिथं ऑफर केला जाईल. त्या टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला त्या फिल इन द ब्लँक्सचं राईट आन्सर काय आहे ते फक्त तिथं तुम्हाला कीबोर्डच्या सहाय्यानं तिथं टाईप करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 5 फिल इन द ब्लँक्स असतील. प्रत्येक फिल इन द ब्लँक्सला 1 मार्क आहे, म्हणजे टोटल मार्क झाले 5. क्वेश्चन 2 जो असणार आहे तो असणार आहे ट्रू आणि फॉल्स. याच्यामध्ये तुम्हाला 5 ट्रू और फॉल्स विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चन असणार आहे आणि त्याच्याखाली 2 ऑप्शन्स दिले जातील. एक ऑप्शन असणार आहे ट्रूचा आणि दुसरा ऑप्शन असणार आहे फॉल्सचा. त्याच्यापैकी जो काही योग्य ऑप्शन असेल तो योग्य ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे तिथं चूज करायचं आहे. त्यासाठी मार्क्स आहेत 5. त्याच्यानंतर क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 बघा काय आहे, MCQशी रिलेटेड आहे, म्हणजे मल्टिपल सिंगल क्वेश्चन. मग आता याच्यामध्ये सिंगल करेक्ट आन्सर तुम्हाला तिथं 5 MCQs दिले जातील आणि तुम्हाला तिथं काय दिले जातील तर 10 MCQ तिथं दिले जातील आणि प्रत्येक MCQसाठी त्यातलं 4 ऑप्शन्स असणार आहेत आणि त्या 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला एक ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे, तो तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे तर MCQच आहे, पण तिथं MCQ कसे आहेत तर 2 करेक्ट आन्सर. म्हणजे इथं जे काही MCQला तुम्हाला ऑप्शन दिले जातील त्या ऑप्शनमधले 2 ऑप्शन तिथं काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. क्वेश्चन 3मध्ये एकच ऑप्शन बरोबर असणार आहे आणि क्वेश्चन 4मध्ये जे काही ऑप्शन्स असतील तिथले 2 ऑप्शन्स तिथं काय असणार आहेत, करेक्ट असणार आहेत. त्याच्यासाठी सुद्धा मार्क आहेत 10. म्हणजे टोटल तिथं MCQ किती असणार आहेत, 5 MCQ असणार आहेत आणि प्रत्येक MCQला काय असणार आहेत, 2 मार्क्स असणार आहेत. त्याच पद्धतीनं क्वेश्चन 5. क्वेश्चन 5मध्ये काय तर MCQज आहेत, पण काय आहे 3 करेक्ट आन्सर. इथं जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनपैकी त्यातले 3 करेक्ट ऑप्शन्स तिथं तुम्हाला चूज करायचे आहेत आणि मार्क्स असणार आहेत त्याच्यासाठी 6. म्हणजे MCQ नंबर ऑफ MCQ किती असणार आहेत तिथं 2 असणार आहेत. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, मॅच द पेअर. इथं तुम्हाला काय करायचे तर मॅच द पेअर करायचे आहे. त्याच्यासाठी मार्क्स असणार आहेत 4. आणि क्वेश्चन 7 जो आहे तो कशासाठी रिलेटेड असणार आहे, शॉर्ट नोट्सशी रिलेटेड, त्याला मार्क आहेत 10. आता इथं तुम्हाला कीबोर्डचा वापर फक्त 2 क्वेश्चनमध्ये करायचा आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये एक कीबोर्डच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, ॲन्सर टाईप करून सेंड करावं लागणार आहे. आणि शॉर्ट नोटसाठी सुद्धा तिथं काय दिला जातं तर तुम्हाला एक जे काही शॉर्ट नोटचे क्वेश्चन्स असतील त्या क्वेश्चनच्या खाली एक टेक्स्ट एरिया ऑफर केला जातो आणि त्या टेक्स्ट एरियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा ॲन्सर जे आहे ते टाईप करायचं आहे. हा पेपर पॅटर्न असणार आहे तुमचा सेमिस्टरचा की जो 50 मार्कचा. आता ॲन्युअलला ज्या वेळेला तुमचा पेपर होईल 80 मार्कचा त्यावेळेला सेम पेपर पॅटर्न असणार आहे, फक्त फिल इन द ब्लँक्स जे आहेत ते 10 मार्क्ससाठी असणार आहेत. ट्रू फॉल्स जे आहेत ते 10 मार्क्ससाठी असणार आहेत. MCQ सिंगल करेक्ट आन्सर 10 मार्क, MCQ 2 करेक्ट आन्सर 10 मार्क. हे आहे तसं येणार आहे. MCQ 3 करेक्ट त्याच्यामध्ये पण 2च असणार आहेत. त्याच्यानंतर मॅच द पेअर असणार आहे, शॉर्ट नोट असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक क्वेश्चन 8 असणार आहे की जो प्रोग्रामशी रिलेटेड असणार आहे की जिथे तुम्हाला 10 मार्क्स दिले जातील. तिथं तुम्हाला 8व्या क्वेश्चनमध्ये काय दिले जातात तर प्रोग्राम्स राईट डाऊन करायला दिले जातात. म्हणजे जे आपण प्रॅक्टिकलला मी सांगितलं की तुम्हाला प्रोग्राम्स असतात त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 8मध्ये सुद्धा काय दिले जातात तर 8वा जो क्वेश्चन आहे तिथे तुम्हाला प्रोग्राम विचारले जातात. तिथं सुद्धा तुम्हाला टाईपसाठी काय दिला जातो तर स्पेस दिला जातो आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला काय करायचे तर प्रोग्राम्स राईट डाऊन करायचे आहेत. या पद्धतीनं तुमचा हा जो क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे तो 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड दोन्हीसाठी सुद्धा काय असणार आहे, हाच पॅटर्न तुमचा सेम असणार आहे. फक्त एक्झाम तुमची कशी होणार आहे हे लक्षात ठेवा की ऑनलाईन. आता अजून एक गोष्ट सांगते मी की ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. मग प्रत्येक पेपर जो असणार आहे किंवा प्रत्येक स्टुडंटला जो पेपर ऑफर केला जाईल तो पेपर सेट कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. म्हणजे माझ्या शेजारी ज्यावेळेला माझा दुसरा मित्र बसतो पेपर सॉल्व करायला
त्याला बऱ्याचदा आपण काय बघतो तर आपल्या कम्प्युटरकडे बघण्यापेक्षा आपलं लक्ष काय असतं तर दुसऱ्याच्या पेपरकडे जास्त असतं. पण इथं दुसऱ्याचा पेपर बघून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे, कारण प्रत्येक स्टुडंटला जो पेपर सेट तुम्हाला इथं दिला जाईल तो प्रत्येक स्टुडंटचा पेपर सेट हा पूर्णपणे डिफरंट असणार आहे. म्हणजे मला जो क्वेश्चन पेपर आलेला आहे तोच क्वेश्चन पेपर माझ्या शेजारच्या मित्राला नसणार आहे किंवा तोच क्वेश्चन पेपर माझ्या पलीकडच्या मित्राला नसणार आहे. म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल इथं पेपर कसा दिला जातो तर वेगवेगळा पेपर तुम्हाला तिथं सॉल्व करायला मिळतो. लक्षात आलं की ह्या आपल्या IT च्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं तर आपली जर सब्जेक्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी किती मार्क्स आपल्याला दिलेले आहेत बोर्डने, त्याच्यानंतर याचा सिलेबस काय आहे आणि तुमचा पेपर पॅटर्न जो काय आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामधला न्यू टॉपिक स्टार्ट करूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे.